नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषद मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 40,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंतची तुम्हाला देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी लातूर जिल्हा परिषद यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे एंटोमॉलॉजिस्ट या पदासाठी निघालेली आहे। 6 जागांसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। नियुक्तीचे ठिकाण तुमचं ब्लॉक लेवलला असणार आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता। MSc झुलॉजी तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। वयमर्यादा राखीव प्रवर्गासाठी 43 आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची या ठिकाणी आहे। 40,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट या पदासाठी 6 वॅकन्सीज आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण बघू शकता। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MPH किंवा MHA किंवा MBA झालेलं असेल हेल्थमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे 43 आणि 38, 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी 13 वॅकन्सीज आहे। 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल, सोबत DMLT झालेलं असेल किंवा BSc DMLT झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा राखीवसाठी 43 आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष या ठिकाणी आहे। 17,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुषसाठी 1 जागा या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिनने तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। 43 आणि 38 अशी वयमर्यादा या ठिकाणी आहे। 35,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये, IT मध्ये, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा BTech झालेलं असेल, CS झालेलं असेल किंवा BCA झालेलं असेल, BBA झालेलं असेल, BSc IT झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, 1 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत टायपिंगचा स्पीड तुमचा इंग्रजीचा 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 18,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे योगा टीचर या पदासाठी 4 वॅकन्सीज या पदासाठी आहे। योग प्रशिक्षक हा नामांकित योग संस्थेकडून सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 43 आणि 38 वर्षी वयमर्यादा या ठिकाणी आहे। 250 रुपये याप्रमाणे तुम्हाला दरमहा 32 सत्र या ठिकाणी करावे लागतील। त्यानंतर पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे न्यूरोपॉलॉजिस्ट या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। DM न्यूरोपॉलॉजी झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 70 वर्षापर्यंतची खुल्या प्रवर्गासाठी वयमर्यादा या ठिकाणी आहे। 1,25,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर आयुष मेडिकल ऑफिसर या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। BAMS तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट या पदासाठी 1 वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल फिजिओलॉजीमध्ये, क्लिनिकल फिजिओलॉजीमध्ये किंवा मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 38 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 30,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे इन्स्ट्रक्टर फॉर हिअरिंग इम्पेअर्ड चिल्ड्रनसाठी या ठिकाणी एकूण 1 वॅकन्सी या पदासाठी आहे। रिलिव्हंट बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल। 38 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फिजिओथेरपिस्ट या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन डिग्री असेल फिजिओथेरपीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 38 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर मेल या पदासाठी 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा BAMS झालेलं असेल किंवा BUMS झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 28,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये या ठिकाणी आहे आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये आहे।
DDच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला करायचं आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी लातूर या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो आहे या ठिकाणी काढायचा आहे. तुम्हाला अर्ज जे आहेत पहिल्या 6 पदांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत. आणि इतर जे 7 ते 12 पर्यंतची जी पदे आहेत त्यांना जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालय बार्शी रोड ग्रेट हॉटेलच्या समोर लातूर या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आता आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.